आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। छत्रपती शिवरायांनी एक एक मावळा घेतला होता। कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला, कोणाच्या पाठीवरून हात फिरवला। तानाजी कोणाच्या पार तंत्र्याखाली जगायला आम्हाला आवडत नाही। तिकून रांगड्या भाषेत मुरारबाजी गडाला राज प्राण गेला तरी चालेल, राज गड आला पाहिजे। 200-400 पोरं जमा झाली होती। भगवान शंकराचं मंदिर पोरांना दाखवलं होतं। पोरांनी हातातला गुलाल, हातातला बेल भंडारा महादेवाच्या पिंडीवर फेकला आणि एकच जयघोष झाला, हर हर महादेव। सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून आवाज घुमला आणि स्वराज्याची स्थापना झाली महाराज। हो, एक मावळा जायचा, एक गड घेऊन यायचा, दुसरा मावळा जायचा, दुसरा गड घेऊन यायचा। आता राजांकडे गडांची संख्या एक नाही तर 10 झाली होती। मावळ्यांची तुकडी 500 वरून 1000 गेली होती। 10,000चं घोडदळ, 12,000चा पायदळ असा मोठा लवाजमा तयार झाला होता। 200 हत्ती, 400 उंट महाराज। आणि राजाच्या विरोधात पहिलं संकट आलं। ते संकट तुम्हा आम्हाला माहिती आहे, राजाने अफजल खान आडवा फाडला महाराज। दुसरं संकट शाहिस्ते खान त्याची बोटं छाटली। आणि तिसरं संकट तुम्हाला 5 मिनिटात सांगणार आहे। त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहर। कर्नूरचा सिंह म्हणायचे त्याला, इस पंजे से बसता कोई बसता नाही असं म्हणायचं महाराज। 40,000ची पठाणी फौज घेऊन आला होता सिद्धी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगड नावाचा गड आहे। राजे त्या गडावरती मुक्कामी होते आणि 40,000च्या पठाणी फौजेनं राजांना वेढा दिला। किती हजाराची पठाणी फौज होती? 40,000ची पठाणी फौज होती महाराज। आता जो तो बोलू लागला, पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र अंधारात जाणार, कोणाच्या तरी पारतंत्र्याखाली जगावं लागणार महाराज। 40,000ची पठाणी फौज आहे आणि राजांसोबत फक्त 1300 मावळे आहेत। किती? 1300 मावळे महाराज। ऐका, एक दिवस झाला, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3.5 महिने निघून गेले। राजा एकाच जागेवरती महाराज। 3.5 महिने निघून गेल्यानंतर पावसाळा सुरू झाला। धोधो पाऊस पडू लागला आणि राजाने एक दिवस 1300 मावळे उभे केले आणि त्या 1300 मावळ्यांना राजा म्हणतात, पुरा हो, उद्या गड सोडायचा। कसं शक्य आहे राज? कसं शक्य आहे राजा? 40,000ची पठाणी फौज आहे राज, पुरा हो, उद्या गड सोडायचा। राजाने सांगितलं, उद्या गडावरनं 2 पालख्या काढायच्या। एक पालखी सिद्धीजोरच्या शामीने शरणागतीस मधून पाठवायची आणि एक पालखी पुसटीच्या बुरुजाकडे धोधो पावसामध्ये मोठी घळ पडलेली आहे, त्या घळेकून पळून लावायची महाराज। ऐका, आपला महाराष्ट्राचा इतिहास ऐकणे इतका सोपा नाही महाराज। कदाचित एखाद्या राजाला 350 मावळ्यांची तुकडी घेऊन पळून लावता येईल, पण दुसऱ्या पालखीत दुसरा शिवाजी राजा आणायचा कुठून? 1300 मावळे उभे, 1300, आणि 1300 मावळ्यांपैकी राजाने एका पोराला आवाज दिला। त्या पोराचं नाव होतं शिवा काशीद। प्रतापगडच्या पायथ्याशी नेमापूर नावाचं गाव आहे, त्या गावचा रहिवासी होता महाराज। राजांसारखी जांगलाटी होती, राजांसारखा चेहरा होता महाराज। हो, खुश व्हायचा माझा चेहरा देवाने राजासारखा बनवला, मी राजा आहे। राजे जर गडाव नसतील तर बाकीचे मावळे त्यालाच मुजरा करायचे। या राज इतका राजांसारखा हुबेहूब दिसत होता महाराज। ऐका, आज मात्र राजाने त्याला जवळ बोलावलं आणि राजा त्याला म्हणत होते, शिवा, काय राज? शिवा, गड सोडायचा। तो म्हणला, अडलंय कुठं राज? शिवा, गड सोडायचा। अडलंय कुठं राज? अडलंय कुठं राज? कळत नव्हतं राजाने या शिवाला कसं सांगू, तू माझ्यासारखा दिसतोस ना, म्हणून तुला प्रति शिवाजी महाराज म्हणून दुसऱ्या पालखीत बसायचंय। अडलंय कुठं राज? अडलंय कुठं राज? अचानक लक्षात येतं शिवाच्या, आणि तो शिवा राजांच्या पायावरती मिठी मारतो, म्हणतो, राज, एवढी मोठी संधी देता मला, एवढा मोठा छत्रपती बनण्याचं भाग्य देता मला, राजा द्या तुमचे कपडे, जायला तयार आहे। हो, द्या तुमची तलवार, जायला तयार आहे। कुठून आणली असतील राजांनी पोर? का आपल्याला इतिहास शिकवला जात नाही? हो, एक तरुण तडफदार पोरगा म्हणते, राज, द्या तुमचे कपडे, जायला तयार आहे। हो, राजा बी तसा होता ना मावळी बी तशी होती महाराज। शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा होता महाराज। हो, जीवाला जीव द्या महाराज, आपली माणसं जपा, तुम्ही त्यांच्या विचाराची जयंती करा, माझं हेच म्हणणं आहे महाराज। हो, त्यांच्या विचाराची जयंती झाली पाहिजे। आता या आपल्या भारत देशामध्ये आता दररोज आपण नवीन वेगवेगळं बघतोय महाराज। आपल्या माता माऊलीचं रक्षण आपणच केलं पाहिजे महाराज। हो, माझ्या राजाच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती महाराज, इकडे लक्ष द्या। माझ्या राजाच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, पण सुरक्षित बहीण योजना नक्की होती। विठ्ठला विठ्ठला, आपल्या माता माऊलीचं रक्षण आपणच केलं पाहिजे महाराज। हो, तरुण मुलांना माझी एकच विनंती आहे, काय तरुण मुलं असतील, हो, राज, द्या तुमचे कपडे, जायला तयार आहे। कुठून आणले असतील राजांनी पोरं? हो, एक न्हावी समाजाचा पोरगा म्हणतो, राज, द्या तुमचे कपडे, जायला तयार आहे।
राजाने स्वतःच्या हाताने त्याला कपडे घातले, स्वतःच्या हाताने शेला चढवला, स्वतःच्या हाताने पोशाख चढवला महाराज, आणि स्वतःच्या हातातली तलवार त्याच्या हातात दिली, स्वतःच्या हाताने पालखीत बसवलं महाराज. गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता. ज्या राजानं पालखीत बसवलं तो शिवाजी राजा रडत होता, पण पालखीत बसलेला शिवा मात्र हसत होता. आज मला राजा बनायला मिळालं, आज मला राजा बनायला मिळालं महाराज. हो, प्रत्येक मावळा रडत होता. कदाचित शिवा आपल्याला उद्या दिसणार नाही महाराज, याचा घातपात होणार नाही. हो, प्रत्येक मावळा रडत होता. ज्या राजानं पालखीत बसवलं तो राजा रडत होता, पण शिवा मात्र हसत होता महाराज. इकडे मात्र शुद्धी खुश होता. कोणाला जमलं नाही, अफजल खानाला जमलं नाही, शाहिस्ते खानाला जमलं नाही, महाराष्ट्रात कोणालाच जमलं नाही, ते करून दाखवलं. आता मात्र एक हशम पळत आला. हुजूर दगा, कोणीतरी पळते. जसा नागाच्या फण्यावरती दगड पडावा, नागाने जसा फणा उगारावा तसा लाल झाला सिद्धी, आणि राजांच्या शोधार्थ निघाला. 40,000ची पठाणी फौज घेऊन निघाला महाराज. किती हजाराची? 40,000ची पठाणी फौज घेऊन निघाला. आणि राजाची पालखी म्हणून शिवा काशिदाची पालखी पकडण्यात आली. राजांसारखी दिसायची शिवा, राजांसारखी चांगलाटी होती, राजांसारखा चेहरा होता महाराज. हो, शाम्यानं आणली पालखी, मानपान झाला टोचून बोलायचा सिद्धी, क्या राजे भागने का इरादा था, अब तो महाराष्ट्र के राजे हो. शिवा काशीद एका शब्दाने बोलत नाही, कारण त्याला असं वाटलं आपल्या बोलण्यानं कळालं आपण महाराज नाही तर आपला राजा संकटात सापडेल. आपल्या बोलण्यानं कळालं आपण महाराज नाही तर आपला राजा संकटात सापडत नाही. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा तास, 1 तास, 2 तास झाले महाराज. राजा बोलत का नाही म्हणून ओळखीची 2-5 माणसं बोलवण्यात आली. त्यातल्या 2 माणसांनी सांगितलं की महाराजच नाही महाराज. हो, म्यानातून तलवारी बाहेर आल्या. 3 तलवारी होत्या. एक तलवार होती सिद्धी मसुदाची, एक तलवार होती फाजल खानाची, आणि एक तलवार होती सिद्धी जोहरची. त्या 3 तलवारी त्या शिवा काशिदाला विचारत होत्या, बताव कोण आहे. सपासप वार होत होते त्या शिवावरती, पण सांगत होता मी शिवाच आहे. शेवटचा वार झाला आणि सांगितलं फक्त मी न्हावी शिवा आहे, माझा राजा गेला तुमच्या हातावर तुरी देऊन. एवढे वाक्य ऐकले महाराज, आणि शेवटचा वार झाला. शिवा काशिदानं या महाराष्ट्राच्या मातीकरता आपला प्राण दिला, आणि राजाला प्रार्थना केली, राज मला असे लाख जन्म जरी मिळालेला राज, माझ्या देवाला एकच प्रार्थना करेल, राज मला जन्माला घालायचं असेल ना तर माझ्या राजांच्या शिवा काशीद म्हणून जन्माला घाल, माझ्या राजांच्या शिवा काशीद म्हणून जन्माला घाल महाराज. शिवा काशिदानं महाराष्ट्राची माती करता आपला प्राण दिला महाराज. वाऱ्यासारखी बातमी पसरली, राजांच्या कानावरती आली. राजांकडे वेळ नव्हता शोक करण्यासाठी, पण बाजीप्रभू देशपांडेच्या गळ्याला आलिंगन दिलं, आणि महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशिदासाठी ढस ढसा रडायला लागला.